नमस्कार. कुटुंब व्यवस्था निर्माण झाली आणि माणसाच्या आयुष्यात नाती आली. यातली काही नाती आपल्याला जन्मापासून मिळतात, तर काही नाती आयुष्याच्या पुढल्या प्रवासात जोडली जातात. या नात्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात. जवळची नाती, लांबची नाती, मानलेली नाती आणि याच नात्यांमध्ये राग, लोभ, द्वेष, संशय, आपुलकी असं बरंच काही असतं. ही नाती कधी तुटतात, कधी सावरतात, कधी दूर जातात, तर कधी अचानक जवळ सुद्धा येतात. आणि हीच नाती कधी-कधी आपल्याला गोत्यात सुद्धा आणतात. याच नातेसंबंधांवर भाष्य करणारं लेखक राजन खान यांचं नात्यांचं निबिड अरण्य नावाचं हे पुस्तक. निबिड म्हणजे घनदाट आणि अरण्य म्हणजे जंगल. लेखकाला मानवी नातेसंबंध कदाचित घनदाट जंगलासारखे वाटत असावेत. नात्यांचं निबिड अरण्य हे पुस्तक म्हणजे एक कथासंग्रह आहे, ज्यात जैवचाकोरी, साध्या माणसाच्या मरणाचं इंगित, पांग, एक दिवस अशा 4 कथा आहेत. या कथांमधून लेखक राजन खान आपल्याला मानवी नात्यांमधला ओलावा, कोरडेपणा, स्वार्थ, लैंगिकता असे अनेक पदर उलगडवून दाखवतात. समाजात वावरत असताना माणूस वरून फार वेगळा वागतो, तर हाच माणूस आतून फार वेगळा असतो. हे वास्तव लेखक राजन खान यांनी या कथासंग्रहातून अत्यंत परखडपणे आपल्यासमोर मांडलं आहे. तुम्हाला नाटकी किंवा बेगडी लिखाणापेक्षा वास्तववादी आणि परखड लिखाण वाचायला आवडत असेल, तर नात्यांच्या या निबिड अरण्यात एकदा फेरफटका मारायला तुम्हाला नक्की आवडेल. पुन्हा भेटू अशाच एका नव्या पुस्तकासोबत. तोपर्यंत हसत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचत राहा.